नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये भूमी आणि आकाश दोघेजण शांतपणे झोपलेले असतात. बसल्या बसल्या दोघांनाही डोळा लागलेला असतो. इथे भूमी आकाशच्या खांद्यावरती आपलं डोकं ठेवून शांतपणे झोपलेली असते. तेवढ्यातच रात्रीच्या वेळेला जो काही प्रकार घडलेला असतो तो संपूर्ण प्रसंग तिच्या डोळ्यासमोर तसाच्या तसा उभा राहतो. जेव्हा इथे रागिनी पटवर्धन हिच्या गळ्यामध्ये आता भूमीने फास टाकलेला असतो. फास टाकलेला असताना देखील रागिनी पटवर्धन काही थांबायला तयार नसते. क्षितिजाला एका बाजूला ठेवण्यात आलेली असते, तर रागिनी क्षितिजाला घेऊन आता पाण्याच्या टाकीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असते किंवा तिला उचलून बाजूला फेकून देण्याचा प्रयत्न करतच असते. तेव्हा ते सगळं टाळण्यासाठी इथे भूमी आणि आकाश रागिनीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. पण तरीसुद्धा रागिनी काही थांबत नाही. आकाश आणि भूमी दोघेही म्हणत असतात की 1 मिनिट आत्या थांबा, आत्या थांबा. तरीसुद्धा रागिनी ऐकत नाही. आणि मग त्यानंतर भूमी आणि आकाश दोघेजण तो दोरखंड आता ओढतात आणि तेव्हा रागिनीच्या गळ्याला फास लागतो आणि ती जमिनीवरती कोसळते. हा सगळा प्रकार रात्रीचा घडलेला असतो. त्याच्यामध्ये रागिनीचा जीव जातो आणि आकाश आणि भूमी दोघेजण तिला उचलून पाण्याच्या टाकीमध्ये फेकून देतात. पण इथे ती भीती आता भूमी आणि आकाश या दोघांच्या मनामध्ये इतकी बसलेली आहे की भूमी जेव्हा हे स्वप्न बघते तेव्हा ती त्याच्यातून आता गडबडून जागी झालेली असते आणि जोरात ओरडते, आकाश म्हणून. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी काय झालं? भूमी तू स्वप्न बघितलंस का? तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, मी स्वप्नच बघितलं. माझ्या स्वप्नामध्ये रागिनी आत्या आल्या होत्या. काल जे काही घडलं ना ते सगळं मला स्वप्नातसुद्धा दिसते आकाश, मी काय करू? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी खरं सांगू का, माझ्यासुद्धा सतत डोळ्यासमोर तेच येते ग. मला पण झोपच लागत नव्हती. आता कुठे शांतपणे थोडा वेळ झोपलो होतो. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी हे बघ, जे काही घडलं ना त्याचा आता आपल्याला विचार करायचा नाही आहे. हे बघ, जे काही घडलं ते आपण मुद्दामून घडवून तर आणलं नाही ना. ती परिस्थिती आत्याने निर्माण केली होती आणि म्हणून आपण तसे वागलो. आपण जाणून बुजून काही केलेलं नाही आहे. आपण काही सराईत गुन्हेगार आहोत का? आपल्याला रोज इथे कुणाला ना कुणाची मारायची काही सवय आहे? नाही ना. जे काही घडलं ते चुकून घडलं, आपल्या क्षितिजासाठी घडलं. आत्या क्षितिजाला घेऊन जात होती आणि आपण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो, फक्त इतकंच. बरोबर की नाही? तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, तसंच आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, हे बघ भूमी, आता तुला आहे ना घाबरून जमणार नाही. आपल्याला आपली भीती कंट्रोल करावी लागणार आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, कशी मी माझी भीती कंट्रोल करू? खरंच मला काहीच कळत नाही आहे. मला खूप जास्त भीती वाटते आकाश. मला असं वाटतंय या भीतीमुळे आहे ना मीच कुणाला तरी सत्य सांगून बसेन. तेव्हा आकाश म्हणतो, नाही भूमी, आपल्याला असं करायचं नाही आहे. जर तू तसं केलंस तर आपल्याला जेलमध्ये जाऊन राहावं लागेल आणि आपण जर जेलमध्ये गेलो तर आपल्या क्षितिजाचं कसं होणार? आपल्याला आपल्या क्षितिजाचा विचार करावा लागणार आहे भूमी. आणि त्यासाठी तरी तू निदान तुझी भीती आहे ना तिच्यावरती कंट्रोल कर आणि कुणालाही काही सांगू नकोस. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे आकाश, मी प्रयत्न करेन, पण मला खरंच खूप भीती वाटते. हे सगळं मी कधीपर्यंत सहन करणार आहे काय माहिती. एक खोटं लपवायला गेलो ना आकाश, आपल्याला सतत खोटं बोलावं लागेल आणि तुला तर माहिती आहे आपल्याला दोघांनाही खोटं बोलता येतच नाही. तेव्हा आकाश म्हणत असतो, हे बघ भूमी, तू शांत हो. शांत होतो आणि काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला आता लपवाछपवी करावीच लागेल. आपण असं वागायचं जणू काही काही घडलेलंच नाही आहे. आपल्याला आता असंच राहावं लागणार आहे. ठीक आहे भूमी, हे बघ, तुला त्रास होतो आहे का? तुला घुसमटल्यासारखं होतं आहे का? आपण एक काम करूया, ह्या खिडक्या आहेत ना त्या आपण उघडूया. तेवढी ताजी हवा येईल ना तेव्हा तुला बरं वाटेल. चल बरं, उठ, त्या खिडक्या उघड आणि थोडं बाहेरचं वातावरण बघ, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते, ठीक आहे, ठीक आहे आकाश, तू बरोबर बोलतोयस. आता आपल्यालाच काहीतरी करून गप्प राहावं लागणार आहे. आपल्या क्षितिजासाठी हे सत्य आपण कुणालाही सांगू शकत नाही. तेव्हा आकाश म्हणतो, तेच भूमी, आपल्याला असंच राहावं लागणार आहे जणू काही घडलेलंच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी दोघे उभे राहतात आणि जाऊन आता रूमच्या खिडक्या उघडत असतात, जेणेकरून बाहेरची ताजी हवा आतमध्ये येईल. आणि इथे आता जे काही त्यांच्या मनामध्ये चालले, ज्याच्यामुळे त्यांची घुसमट होते लपवाछपवीमुळे,
ते तरी निदान होणार नाही असं आता आकाशला वाटत असतं आणि त्यासाठी त्याने भूमीला आता खिडक्या उघडायला सांगितलेल्या असतात. भूमी जाते, आकाशचं ऐकते आणि जाऊन आता खिडकी उघडते. खिडकी उघडल्यानंतर बघते तर काय, रागिनी पटवर्धन भूमीच्या समोरच उभी राहिलेली असते आणि रागिनी भूमीला म्हणत असते, काय गे भूमी, तुम्ही दोघांनी जे काही कारस्थान केले आहेत ना, तुम्हाला काय वाटलं कुणाला काही कळणार नाही का? भूमी बघ बघ भूमी, मी परत आली आहे, मी परत आली आहे भूमी, आणि तुमच्या दोघांचं कारस्थान मी या जगाला ओरडून ओरडून सांगेन. तुम्ही जे काही केलेत ना माझ्याबरोबर ते मी या जगाला ओरडून सांगेन. आले भूमी, मी परत आली आहे. तुमच्या सगळ्यांकडून बदला घेण्यासाठी मी परत आली आहे. तुमच्या सगळ्यांकडून बदला घेणार, तुम्हाला सगळ्यांना उद्ध्वस्त करणार, असं रागिनी म्हणत असते. तेवढ्यातच भूमी म्हणते, आकाश, आकाश लवकर इकडे ये. आकाश म्हणतो, काय झालं भूमी, तू इतक्या जोरात का ओरडतेस? भूमी म्हणते, आकाश, अरे तिकडे बघ, तिकडे बघ आकाश, खिडकीतून बाहेर बघ. आणि रागिनी आत्या, तिथे रागिनी आत्या होत्या. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी प्लीज प्लीज भूमी शांत हो. आणि तू रागिनी आत्याचं नाव इतक्या जोरात का घेतेस? प्लीज तू जरा शांत हो ना. कुठे तिथे रागिनी आत्या? रागिनी आत्या तिथे नाही आहे. तुला भास होत असेल. काल जे काही घडलं आहे ना ते तुला सारखं आठवतं आहे ना, ते तुझ्या डोक्यातूनच जात नाही आहे, म्हणून तुला भास होत असेल. प्लीज भूमी प्लीज तिचं नाव घेऊ नकोस. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे मी काय मूर्ख आहे का? आणि एवढा मोठा स्ट्रॉंग भास मला कसा काय होऊ शकतो? अरे आत्या तिथे होत्या आणि त्या मला म्हणाल्या की मी परत आली आहे म्हणून. मी परत आली आहे तुमच्याकडून बदला घेण्यासाठी. आत्या असं स्वतःहून म्हणाले आकाश. अरे मी खोटं बोलत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी धावत पळत बाहेर येते. ती म्हणते, तू गप्प बस, तुझा विश्वासच नाही आहे ना माझ्यावरती, मला खाली जाऊन बघू दे. आत्या कुठेतरी लपून बसल्या असतील, मी जाऊन आता बाहेरच त्यांना शोधते. तेव्हा इथे भूमी धावत पळत शेवटीला ती आता पूर्णपणे महाजन मॅन्शनच्या बाहेर येते. तेव्हा ती इकडे तिकडे वेड्यासारखी शोधत असताना आकाश तिच्या मागेच असतो. आकाश म्हणतो, भूमी हे काय चाललंय तुझं? भूमी प्लीज शांत हो ना. हे बघ, तू अशी वागायला लागलीस ना तर तू स्वतःहूनच सगळ्यांना सत्य सांगून बसशीला आणि मग काय होईल सांग बरं? सगळ्यांना सत्य समजलं तर कुणीतरी आपल्याला समजून घेणार आहे का? आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. मग आपल्या क्षितिजाचं काय? निदान तिचा तरी विचार कर. तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, मी तिचा विचार करते, पण मला माहिती आहे रागिनी आत्या जिवंत आहेत आकाश, आणि त्या आहेत ना इकडेच कुठेतरी आल्या होत्या. लपून बसल्या असतील आकाश, लपून बसल्या असतील. थांब, मी त्यांना शोधते. तेव्हा इकडे भूमी आता येते मागच्या बाजूला, ज्या ठिकाणी आता इथे आउट हाऊस असतं, ज्या ठिकाणी अडगळीची खोली आहे, त्या ठिकाणी भूमी येते. बघते तर काय, बाहेरून त्याला लॉक लागलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, मला असं वाटलं इथे लपून बसले असतील, पण रागिनी आत्या इथे नाही आहेत. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी प्लीज शांत हो. तुला कशी काय रागिनी आत्या दिसेल? काल रात्री काय घडलंय तुला माहिती नाही आहे का? हे बघ, रागिनी आत्या इथे नाही आहे. आणि प्लीज प्लीज तू तुझ्या भिंतीवरती जरा कंट्रोल कर ना. तू जर असा आरडाओरडा केलास ना तर तुझ्या बोलण्यातूनच सगळ्यांना कळेल की काल रात्री काय घडलंय ते. प्लीज भूमी, प्लीज तू शांत हो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे मी बघितलं, मी इथेच रागिनी आत्याला बघितलं. अरे ती मला स्पष्टपणे दिसली. मला म्हणाल्यात त्या की मी आले म्हणून मी परत आली आहे, तुमच्याकडून बदला घेण्यासाठी मी परत आलेली आहे, असं सांगण्यात आलं होतं. आकाश, मी खोटं का बोलेन? मी खरंच सांगते, मी इकडेच त्यांना बघितलं. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी प्लीज प्लीज तू जरा शांत हो. आणि तेवढ्यातच बोलत असताना आकाश आणि भूमी या दोघांचं लक्ष मानसी आणि पौर्णिमा या दोघींकडे जातं. तेव्हा त्या ठिकाणी मानसी येते आणि म्हणते, ताई, जीजू, काय झालं? ताई, तू एवढ्या सकाळ सकाळ इकडे काय करतेस? काय काम आहे तुझं इकडे? तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगं मानसी, काय झालं माहिती आहे का? अगं आपल्या क्षितिजाचं खेळणं वरून खाली पडलं ना इकडे, तेच आम्ही बघायला आलो होतो. क्षितिजा रडत होती ना. तेव्हा भूमी म्हणाली की मी आत्ताच्या आत्ता जाते आणि बघते खेळणं कुठे पडलं आहे ते. पण इथे कुठेच ते खेळणं पडलेलं नाही आहे. आम्ही दोघांनी शोधलं, नाही आहे ते इकडे. मी भूमीला सांगितलं की आपलं खेळणं तिकडे नाही आहे म्हणून. चल भूमी, चल आपण जाऊया. तेव्हा भूमी म्हणते, हो हो, खेळणं तिकडे नाही आहे, चल आकाश चल. आणि आकाश आणि भूमी दोघेजणं आता मानसी आणि पौर्णिमाला बघून टाळाटाळ करतात आणि ते दोघेजणं तिथून निघून जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, येथे पौर्णिमाला आता भूमी आणि आकाशवरती संशय आलेला असतो. पौर्णिमा म्हणत असते की तुला काय वाटतं मानसी, हे दोघेजणं जरा विचित्र वागतायत, आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत, असं खरंच नाही वाटत आहे का तुला? तेव्हा मानसी म्हणते, नाही गं, मला तर असं काहीच जाणवलं नाही. आणि प्लीज तू सुद्धा आता काही वेगळा विचार करू नकोस.
तेव्हा इथे आता मानसी तर म्हणते की मला काही वेगळं असं जाणवलं नाही, पण इथे पौर्णिमाला मात्र भूमी आणि आकाशच्या वागण्यावरती नक्कीच संशय आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश आता भूमीला रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणत असतो, भूमी अगं काय चाललंय तुझं? प्लीज तू जरा शांत हो बरं. अगं तुला कळतंय का तू काय वागतेस ते? अगं जवळजवळ तू आता मानसी आणि पौर्णिमाला स्वतःच्या तोंडूनच सत्य सांगून बसली होतीस. तुला कळतंय का? त्या दोघीजणी 2 मिनिटं आधी आल्या असत्या ना, त्यांना सगळं सत्य समजलं असतं. तेव्हा भूमी प्लीज अगं तू शांत हो ना. मला माहिती आहे काल रात्री जे काही घडले त्यामुळे तुझं डिस्टर्ब होणं हे साहजिकच आहे आणि सारखं सारखं ते आठवणंसुद्धा साहजिक आहे. पण हे बघ भूमी, आता आपल्याला शांत व्हावं लागेल. आपल्याला स्वतःला आपली भीती कंट्रोल करावी लागेल. तेव्हा भूमी म्हणते, कसं करू मी आकाशे? सांग ना कसं करू? अरे आतापर्यंत आपण एवढी मोठी चूक कधी केली आहे का? आणि आता आपण एका व्यक्तीचा मर्डर केलं आहे. अरे चुकून का होईना पण केलं आहे ना, काहीतरी चुकीचं वागलो आहे ना. मग आपण एवढं सहजासहजी हे सगळं खरंच विसरणार आहोत का? ही भीती माझ्या मनामध्ये राहणार आणि आयुष्यभरासाठी राहणार. त्यापेक्षा आपण एक काम करूया आकाश, आपण हे सत्य आहे ना गायकवाड सरांना तरी सांगूया. आपण पोलिसांना जाऊन सांगू, सगळं सत्य सांगू. जे काही व्हायचं आहे ते होऊ दे, कायद्याने तरी होईल. आणि आपण का घाबरायचं? आपण काही मुद्दामून तर केलेलं नाही आहे ना. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू वेडी आहेस का? अगं जर हे सगळं जाऊन आपण पोलिसांना सांगितलं आणि त्यांनी जर आपल्याला समजूनच घेतलं नाही आणि जर जेलमध्ये पाठवलं तर तर काय करायचं आपण? सांग बरं तू भूमी. भूमी प्लीज तू जरा शांत हो आणि मनातून आहे ना ही सगळी भीती तू काढून टाक. हे बघ आपल्याला घाबरून जमणार नाही आहे. आपल्याला काही करून या सिच्युएशन बरोबर आता फाईट करायचं आहे, आपल्याला लढायचं आहे. हे बघ भूमी, आपण काहीही जाणून बुजून केलंच नाही आहे. उलट आपल्या हातून जे काही घडलं आहे त्याची भीती आपल्याला वाटतेच की नाही. तेव्हा भूमी प्लीज प्लीज तू आता घाबरू नकोस. जर तू अशीच वागत राहिलीस ना तर तू स्वतःहूनच सगळ्यांना सत्य सांगून बसशील. मग काय होणार आहे सांग बरं तू. हे बघ तू ही भीती आहे ना ती सगळी मनामध्ये दाबून टाक. तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे हे काय बोलतोयस तू? खरंच आपल्याला हे जमणार आहे का? सांग बरं, आपण असं एवढं मोठं सत्य मनामध्ये ठेवून जगणार आहोत का? हे गिल्ट आपल्या मनामध्ये शेवटीला राहीलच ना. हे बघ आत्या कितीही वाईट वागल्या असल्या आपल्याबरोबर तरीसुद्धा आपण त्यांचा खून केला आहे आणि हे मला बरोबर वाटत नाही आहे. हे अत्यंत चुकीचं आहे आकाश. त्याच्यामुळे मला काय वाटतं, आपण आहे ना आपण पोलिसांना जाऊन सगळं काही सांगूया. निदान आपण गायकवाड सरांजवळ तरी बोलूया. हे बघ त्यांना आपण समजावून सांगू की आपल्याकडून जे काही घडलं ते नकळतपणे घडलं. आपण कुठलीही गोष्ट जाणून बुजून केलेली नाही आहे. हे बघ आकाश, एवढी मोठी गोष्ट आपण मनामध्ये ठेवून दोघे नाही जगू शकत. त्यापेक्षा एक काम करूया, गायकवाड सरांना तरी निदान सांगूया. हे बघ त्यांना आपण पटवून देऊ की जे घडलं ते चुकीचं होतं, पण ते आम्ही मुद्दामून केलेलं नाही आहे. ते नक्कीच आपल्याला काहीतरी योग्य तो सल्ला देतील. तुला काय वाटतं आकाश? आपण निदान गायकवाड सरांजवळ तरी बोलायला हवंय ना. त्यांना तरी आपण विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी सांगूया असं मला वाटतंय. तेव्हा प्रेक्षकांनो, गिल्टमध्ये राहण्यापेक्षा भीतीमध्ये राहण्यापेक्षा सरळ सोप्या भाषेमध्ये आपण गायकवाड सरांना सत्य सांगितलेलं बरं. तेव्हा इथे आकाशला सुद्धा ते पटतं. आकाश म्हणत असतो, भूमी तू बरोबर बोलतेस. म्हणजे निदान आपण गायकवाड सरांना सगळं सांगितलं तरी पाहिजेच. जे काही घडलंय ते त्यांना कळायला हवं. कारण पोलीससुद्धा रागिनी आत्याचा शोध घेतातच आहेत. त्यांना तरी आपण सत्य सांगूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अथर्व आणि अभिजित दोघीजणं ब्रेकफास्टला बसलेले असतात. तेव्हा अथर्व म्हणत असतो, मनू अगं कुठे आहेस तू? आम्ही दोघेजण आलो आहे, ब्रेकफास्ट घेऊन ये ना. तेव्हा इकडे अभिजित म्हणत असतो, अरे मी कधीचा येऊन बसलो आहे, पण अजून ब्रेकफास्ट रेडी नाही आहे आणि मानसीसुद्धा बिझी आहे. तेव्हा इथे मानसी आता क्षितिजाला घेऊन आलेली असते. तेव्हा अथर्व म्हणतो, मनू हे काय आहे अगं? अजून नाश्तासुद्धा रेडी नाही आहे, आम्हाला ऑफिसला जायचं आहे. तेव्हा मनू म्हणते, अरे मला माहिती आहे तुम्हाला दोघांना ऑफिसला जायचं आहे अथर्व, पण क्षितिजाला घेतलं आहे ना मी, तिला सांभाळते. तेव्हा अथर्व म्हणतो, का? भूमिताई कुठे गेले? तेव्हा मानसी म्हणते, भूमिताई कुठेतरी बाहेर गेले आणि जिजूसुद्धा गेले आहेत. आकाश जिजूसुद्धा तिच्याबरोबरच गेलेत. तेव्हा तर मी सांभाळते ना क्षितिजाला. तेव्हा अथर्व म्हणतो, नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम असेल, तेव्हा ते दोघेजणं बाहेर गेले असतील. आईबद्दल तर काही नसेल ना, आपल्याला टेन्शन यायला नको म्हणून आपल्याला काही सांगितलं नसेल. असं इकडे
अथर्व म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे भूमी आकाश दोघेजण पोलीस स्टेशनला आलेले असतात. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, गायकवाड सरांना सगळं सांगितल्यानंतर ते आपल्याला समजून घेतील ना? सत्य समजल्यानंतर काय करतील? म्हणजे आपल्याला जेलमध्ये टाकतील का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हे बघ भूमी, आता गायकवाड सर जरी आपल्या ओळखीचे असले तरीसुद्धा ते कायद्याच्या बाहेर तर जाणार नाही, कायदा तोडणार नाही ना आपल्यासाठी. त्याच्यामुळे आता ते काय बोलतील काय नाही मलासुद्धा काही माहिती नाही आहे. आपण एक काम करूया, त्यांना फक्त सत्य सांगण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी दोघेजण आता सरांच्या केबिनमध्ये आलेले असतात. गायकवाड सर म्हणतात की या ना, या बसा इथे. सॉरी, माफ करा, मी जरा कामामध्ये बिझी होतो म्हणून तुम्हाला थोडा वेळ दोघांना थांबावं लागलं. पण तुम्ही बोला ना, काय बोलायचं होतं? तेव्हा भूमी आणि आकाश दोघेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, काय झालं भूमी मॅडम, आकाश, बोला ना, काय झालं आहे? तरीसुद्धा इथे ते दोघेजण गप्पच असतात. गायकवाड सर म्हणतात, एक मिनिट, काही झालं आहे का? तुम्ही दोघेजण इतके गंभीर का? मी पहिल्यांदा तुम्हाला दोघांना इतकं अस्वस्थ बघितलं आहे. काय झालं आहे? तुम्ही दोघेजण इथे गप्प गप्प आहात. नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असेल. तुम्हाला रागिनी पटवर्धन यांच्याबद्दल काही बोलायचं आहे का? तेव्हा भूमी म्हणते, हो, आम्हाला इथे तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणूनच आम्ही आलो आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की काल रात्री रागिनी आत्या, असं आता भूमी बोलणार तेवढ्यातच तिथे आता हवालदार शिर्के आलेले असतात. ते म्हणतात की सर, राणा पहिलवान आहे ना, त्याला आम्ही पकडले, तो आपल्या ताब्यात आहे. तेव्हा गायकवाड म्हणतात, काय, राणा पहिलवानला पकडलं? ही तर खूप मोठी बातमी आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, भूमी मॅडम, मिस्टर आकाश, तुम्ही 10 मिनटं फक्त माझी वाट बघा, मी लगेच त्याला बघून येतोय. ह्या पहिलवानाला आम्ही गेली 6 महिने शोधतोय. 6 महिने आमची माणसं त्याच्या मागावरती आहेत. फायनली आज तो हाती लागलाय. मी त्यांना भेटून लगेचच येतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी म्हणते की काय करायचं? गायकवाड सरांना तर सगळं मी आता सांगणारच होते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, गायकवाड सरांना सगळं सत्य तू जवळजवळ सांगून बसलीच होतीस. पण बघ ना, इथे अचानकपणे त्यांना जावं लागलं. नियती आपल्याला संकेत तर देत नाही आहे की आपण गप्प बसलं पाहिजे, आपण ही गोष्ट कुणालाच नाही सांगितली पाहिजे. असं नाही वाटत आहे का तुला? तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, मलाही तसंच वाटतंय. त्यानंतर प्रेक्षकांनो, गायकवाड सर पुन्हा येतात. तेव्हा इथे पुन्हा त्यांना एक फोन येतो आणि ते बाजूला आता बोलायला जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की देवा, काय करू? गायकवाड सरांना सत्य सांगू की नको? म्हणजे मला वाटतंय की त्यांना सांगावं, म्हणजे मनातली निदान भीती तरी निघून जाईल. पण इथे तर फोनावरती फोन येत आहेत, काही ना काहीतरी अडचण येतेच आहे. मी सत्य सांगत असताना याचा अर्थ मी गप्प बसलं पाहिजे का? जी गोष्ट कुणाला माहिती नाही आहे ती कुणाला सांगू नको, असं तर नसेल ना? तेव्हा प्रेक्षकांनो, गायकवाड सर म्हणतात, सॉरी, खरंच सॉरी, म्हणजे तुम्ही बोलायला इथे आलायत महत्त्वाचं आणि मला बोलताच येत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गायकवाड सरांना आता पोलिसांकडून एक महत्त्वाची माहिती मिळालेली असते. गायकवाड सर म्हणतात की रागिनी पटवर्धन एका ठिकाणी थांबल्या होत्या. आमची माणसं त्या ठिकाणी त्यांना पकडायला सुद्धा गेले होते, पण त्या तिथून निसटल्या म्हणून पकडता आलं नाही. त्या बदल्यात तुम्ही काहीतरी बोलायला आलाय का? रागिनी पटवर्धन यांच्याबद्दल तुम्हाला काही क्ल्यू, तुम्हाला काही माहिती मिळाली असेल तर प्लीज तुम्ही आम्हाला नक्की द्या. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की गायकवाड सर, तेच आम्ही तुम्हाला सांगायला आलो आहे. तेवढ्यातच भूमीला आता घरून फोन येतो आणि क्षितिजाबद्दल काहीतरी तिला माहिती दिली जाते. त्यामुळे भूमी आता क्षितिजाचं नाव ऐकून खूपच जास्त घाबरते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता आकाश भूमीला म्हणत असतो की भूमी, आपल्याला एका ठिकाणी जावं लागणार आहे आणि हे काम आहे ना, ते आता उजेडात करून जमणार नाही आहे. हे काम रात्रीच्या वेळीच होईल असं मला वाटतं आहे. त्याच्यामुळे आत्ताच आपण निघालो तर जास्त बरं होईल. भूमी आकाश दोघेजण गाडी घेऊन आता निघालेले असतात. तेव्हा पौर्णिमा त्यांचा पाठलाग करत असते. पौर्णिमा त्यांच्या मागे मागे आलेली असते. तेव्हा इथे आकाश आणि भूमी या दोघांची विनाकारण, त्यांची काहीही चूक नसताना किती अवस्था बिकट दाखवली आहे. म्हणजे ती रागिनी, तिने आत्तापर्यंत इतकी कट कारस्थानं केली की शुभविवाह म्हणून त्यांना एक दिवससुद्धा आनंदाने घालवू दिला नाही आणि आता मेल्यावरती सुद्धा त्यांच्या पाठीमागे साडेसाती लावूनच गेली. तेव्हा एका माणसाला आता इथे त्याने फोटो तयार करायला सांगितलेला असतो. तो म्हणत असतो की बघ भावा,
अरे ही तुझी रागिनी आत्या दिसते की नाही, हुबेहूब रागिनी आत्या. आता हे फोटो सगळीकडे जाणार. तुझी रागिनी आत्या लंडनला जाणार, त्या सगळ्या इथे डॉक्युमेंट्सवरती हाच फोटो लागणार. बरोबर ना? दिसते की नाही हुबेहूब रागिनी पटवर्धन. तेव्हा इथे पौर्णिमा त्या ठिकाणी आलेली असते आणि पौर्णिमा त्यांचं बोलणं लपून छपून ऐकण्याचा प्रयत्न करत असते.